हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आंबट गोड आमसूलची कढी। तुम्ही एकदा ही कढी नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 7 ते 8 आमसूल घेतले, सोबतच मी काही शेंगदाणे घेतले। त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि 15 ते 20 मिनिटापर्यंत आमसूल आणि शेंगदाणे मी मुरायला ठेवले। तोवर कढीसाठी जी आवश्यक तयारी असते ती करून घेणार आहे। 2 ते 3 मिरच्या घेतल्या हिरव्यावाल्या, ते मी व्यवस्थित कट करून घेतल्या आणि लसूण मी खुडून घेणार आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्त्याला मी स्वच्छ धुवून त्याला कट करून घेणार आहे। आता आपले आमसूल आणि शेंगदाणे मुरलेले आहे। यामध्ये मी 1 चमचा बेसन टाकणार आहे आणि रवेच्या साहाय्याने मस्त मिक्स करून घेणार आहे। तुम्ही ही कढी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। परोठ्याबरोबर आणि भाकरीबरोबर तुम्ही खाऊन बघा, एकदा मस्त लागते एकदम। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले। आता मी त्याला फोडणी घालणार आहे। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवले, त्यामध्ये मी तेल टाकले। आता सोबत मी मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालणार आहे आणि त्यामध्ये मी हिरवी मिरची कट केलेली आणि खुडलेलं लसूण टाकणार आहे। आता याला व्यवस्थित मी शिजवून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने एकदा तुम्ही आमसूलची कढी नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद। आता मी त्याला व्यवस्थित होऊ देणार आहे। नंतर जे आपण आमसूलचं सारण तयार केलं होतं ते मी कढीचं टाकणार आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये मी आवश्यक तेवढं पाणी टाकून छान अशी कढी उकळू देणार आहे। बघा, आणि कढीसाठी गोडव्यासाठी मी गुळाचा वापर केलेला आहे। थोडंसं मी गूळ टाकलेलं आहे, आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ टाकू शकता। बघा, आता आपली कढी उकळत आलेली आहे। गरम गरम आमसूलची कढी आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खावी। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।